नमस्कार बाळांनो, आजचा विषय आहे मराठी. मराठीमध्ये एक कविता आहे. हे कोण गे आई, हे कोण गे आई. भारा तांबे यांनी ही कविता लिहिलेली आहे. तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा बाळांनो, की एक मुलगा चित्र दाखवलेलं आहे. आई आणि मुलाचे चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला, की मुलगा आईविषयी आईला काय सांगत आहे. हे कोण गे आई या कवितेत तो मुलगा काय सांगत आहे बघा. तर एक मुलगा आपल्या आईला निसर्गातील जो आपला निसर्ग आहे, आपला परिसर आहे, या परिसराविषयी तो मुलगा त्याला निसर्गातील त्याला विविध गोष्टींबद्दल प्रेम, आदर, आपुलकी, सहानुभूती, त्याला जे दिसलेलं आहे, त्याने जे बघितलंय याविषयी तो आपल्या आईला म्हणतोय की नदीच्या किनारी, कुठे नदीच्या किनारी असलेल्या गडाच्या खिंडारात असलेल्या पिंपळावर कोण राहतो, की तिथे कोण राहते याविषयी त्या आईला त्या मुलाने विचारलेलं आहे. आणि तसेच वडाच्या झाडांमधून कोण कोण शीळ वाजवत आहे, कोण कोण शीळ वाजवत आहे, आणि मी धावताना माझ्या मागून माझा पाठलाग करीत कोण येत आहे. आता कोण येत आहे माझ्या पाठलाग करून, म्हणजे बघा स्वतःची सावली, असं वाटतं की आपण चालतो की आपल्याबरोबर कोणीतरी चालत आहे. असं या कवितेविषयी काय म्हटलेले ते आपल्याला समजून घ्यायचंय बाळांनो. तर अशा पद्धतीने या कवितेचे तुम्हाला मी आधी वाचन करून दाखवतो. नदीच्या किनारी, नदीच्या किनारी गडाच्या खिंडारी, नदीच्या किनारी गडाच्या खिंडारी, झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी, दिवसा दुपारी म्हणजे 12 नंतर, दिवसा दुपारी जांभळी आंधळी, मोडके देऊळ, मोडके म्हणजे पडके देऊळ, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोणगे त्या ठाई राहते ग आई, राहते गे आई. बघा चिंचाच्या शेंड्यांना, वडाच्या दांड्यांना ओढोनी हलवी कोणगे पालवी, म्हणजे झाडाला जी नवीन पालवी फुटलेली असेल त्या पालवीविषयी म्हटलेलं आहे. कोणगे जोराने मोठ्याने मोठ्याने शीळ गे वाजवी, शीळ म्हणजे सिटी आपण म्हणतोय माहिती तुम्हाला. पाखरा लाजवी सारखी किती वेळ, ऐकू येते ती शीळ हे कोणगे आहे. वाळली सोनेरी पाने ग चौफेरी, मंडळ धरोनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतुकेची देखिले, झाडाच्या साहुल्या नदीच्या कापल्या, हाकामी मारिल्या वाकोल्या ऐकल्या, हे कोणगे आई. उरात धडधडे म्हणजे घाबरणे, उरात धडधडे धावता मी पडे, पळालो तेथून कोण ए मागून, हे कोणगे आई. कवितेची ओळी तुम्हाला समजले असेल बाळांनो. तर आपल्याला बघा काय म्हटलेलं आहे त्याविषयी आपल्याला समजून घ्यायचंय. नदीच्या शेजारी गडाच्या खिंडारी, झाडाच्या ओळीत वेळूच्या जाळीत, दिवसा दुपारी जांभळी आंधळी, जांभळी अंधारी, अंधारी म्हणजे अंधार, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ, कोणगे त्या ठाई राहते गाई. बघा एक लहान मुलगा की आईला सांगत आहे की नदीच्या शेजारी एक किल्ला आहे. काय बाळांनो, किल्ला. गड म्हणजे किल्ला, बरोबर, गड म्हणजे किल्ला. आणि त्या पडक्या किल्ल्याच्या खिंडारात झाडांची रांग आहे. रांग म्हणजे खूप झाडे, रांग आहे. आणि तिथे बांबूचे बेट
म्हणजे बांबू म्हणजे वेळूचे जी झाडं असतात त्यांना बांबूचे बेट. तिथे एक जुने मोडके देऊळ, मोडके म्हणजे पडके देऊळ आहे आणि देवळात एक काय पिंपळाचे झाड आहे. आणि भर दुपारी 12 वाजता भर दुपारी दिवसा ढवळ्या तिथे जांभळ्या गडद रंगाचा अंधार असतो. काय असतं बाळांनो? अंधार आहे. आणि अशा ठिकाणी कोण राहत असेल एवढं अंधारी असे तो आईला विचारतोय. आणि मला सांग ना आई, कोण राहत असेल तिथे? कोणगे त्या ठाई राहते ग आई, की अशा ठिकाणी कोण राहते ते मला तू सांगशील का ग आई, असं तो मुलगा आपल्या आईला विचारत आहे बाळांनो. बघा पुढे, चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दांड्यांना ओढोनी हलवी कोणगे पालवी. कोणगे जोराने मोठ्याने बोलणे माहितीये तुम्हाला. शिळ गे वाजवी, शिळ सिटी वाजवणे. पाखरा लाजवी, पाखरा पक्षी लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येते ती शिळ. किती वेळ म्हणजे पुन्हा की किती वेळा झालं तरी ती शिळ म्हणजे सिटी ऐकूच येते. तर काय विचारलंय बघा, की अशा पद्धतीने आई चिंचाच्या शेंड्यांना दांड्यांना माहिती दे जे दांडे असतात वरती, तर चिंचाच्या शेंड्यांना आणि वडाच्या पारंब्यांना बरोबर तसेच पानांना ओढून कोण हलवत आहे. मोठमोठ्याने जोराने पाखरं लाजवणारी शिळ कोण वाजवत आहे. आणि कितीतरी वेळ एक सारखी ही शिळचा आवाज म्हणजे शिटीचा आवाज ऐकू येत आहे गाई. तर ते तुम्हाला सांगशील का कोण वाजवत आहे, असं त्या मुलाने पुन्हा विचारलंय. किती वेळ झाला तरी सारख्या सिटीचा आवाज येत आहे. वाळली सोनेरी पाने ग चौफेरी, वाळली सोनेरी पाने गे चौफेरी. मंडोळ धरुनी नाचती ऐकोनी, किती मी पाहिले एतुकीचे देखिले. झाडाच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारल्या वाकुल्या ऐकिल्या. बघा, तर अशा पद्धतीने वाळलेल्या म्हणजे जे एखाद्या झाडाला पाणी मिळालं नाही तर त्याची पाने सुकून जातात आणि हळूहळू वाळतात बरोबर. मग झाड नाहीसे होते, ते नष्ट होते काही दिवसांनी. तर अशा पद्धतीने झाडांनी वाळलेल्या सोनेरी पाने झाडाभोवती चौफेर म्हणजे चारी बाजूंनी पसरली आहेत. वाऱ्यामुळे ती पानं वाऱ्यामुळे पडतात, गळतात. म्हणजे जी पानं पेकली ती झाडाची पाने खाली पडतात. उदाहरणार्थ तुम्ही झाडं बघितली असेल, कडुलिंब नाही का, आंब्याची पाने, अशी वेगवेगळ्या झाडांची पाने वाळल्यानंतर ती पिकतात आणि ती आपोआप त्यांचं म्हणजे ते खाली पडतात, पसरली आहेत वाऱ्यामुळे. आणि हा पाचोळा जो कचरा आहे तो झाडाभोवती जणू काही नाचत आहे, पडला म्हणजे नाचत आहे असं वाटत आहे. हे मी डोळ्यांनी पाहत आहे, तो मुलगा म्हणतो. आणि आई ग, मी इतकेच बघितले की झाडाची सावली नदीच्या पाण्यावर थरथरते. बघा, पाण्याला लहर असते आणि त्या पाण्यामध्ये कोणाची सावली दिसते तर जसं काही लहरते, म्हणजे ते नाचतायत किंवा फिरतायत इकडे तिकडे असं वाटतंय. आणि मी त्यांना हाका मारल्या म्हणजे आवाज दिलेले आहे त्या सावल्यांना मी. आता तुम्ही जर कुठेही समोर उभं राहिलात पाण्याच्या समोर, तर पाण्याची लहर, पाण्यामध्ये लहरी असतात आणि असं वाटतं की आपण हालतोय पाण्या, पण आपण स्थिर असतो एकाच जागी. तसंच म्हणजे झाडांची गोष्ट पण त्याने सांगितलंय या पद्धतीने. पण त्यांना मी आवाज दिलेला आहे आणि त्याचा मला प्रतिसाद ऐकू येतं. बघा, त्या पाण्यामध्ये आपण जर आवाज दिला तर आपला पुन्हा आवाज आपल्याला ऐकू येतं. त्याला आपण प्रतिसाद म्हणतो किंवा प्रतिध्वनी म्हणतो आपण त्याला. आपलाच आवाज आपल्याला पुन्हा तो ऐकायला येतो. आणि ऐकू आलाय तर याविषयी आई तू मला सांगशील का ग, पुन्हा त्याने विचारलेल्या आईला. उरात धडधडे म्हणजे घाबरणे, उरात धडधडे धावता मी पडे, धावत निघालोय. पळालो तेथून कोण येतं ग मागून. बघा, कोण ग ए मागून. आणि मी खूप घाबरलो याच्यामुळे.
आणि घाबरल्यामुळे काय झालं, माझ्या छातीमध्ये, शरीरामध्ये, छातीमध्ये धडधड घाबरायला लागलोय मी. आणि मी धावत तिथून धडपडत तिथून पळालोय, निघालेलो आहे. आणि पण मग माझ्या मागून कोण येत आहे गाई हे मला काही कळालेलं नाही. म्हणजे कोण होतं बाळांनो, त्याची सावलीच त्याच्या बरोबर येत होती. आलं लक्षात बाळांनो. तर तू मला आई याविषयी मला तू सांगशील का, सांगणार का, असं तो मुलगा आपल्या आईला विचारत आहे बाळांनो. अतिशय छान पैकी धडा आहे. तुम्हाला मी धड्याचं अर्थ समजून दिलेला आहे. कोणगे आई याविषयी सांगितलेलं आहे आणि त्याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याचा अर्थ समजून दिलेला आहे. आणि गड म्हटलं की तुम्हाला सांगितलं मी किल्ला. खिंडार म्हणजे बघा एखादा विवर म्हणजे जागा असते, विशिष्ट प्रकारची जागा असते. गडामध्ये काही खिंडार असतात, जसं थांबण्यासाठी वगैरे अशा आपल्याला खिंडार दिसतात. त्याला आपल्या भाषेत, मराठी भाषेमध्ये विवर म्हणतात. वेळू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बांबू, म्हणजे बांबूंचे जे जाळींचे बेट असतं त्याला बेट म्हणतात. ठाई दांड्यांना, आता पारंब्यांना बघा, दांड्यांना म्हणजे वडाच्या पारंब्यांना. पालवी नवीन कवळी जी पाने आलेली असतात झाडाला त्याला पालवी म्हणतात बाळांनो. शिळचाट अर्थ मी तुम्हाला सिटी सांगितलेला आहे. आणि चौफेर म्हणजे चारी बाजूंनी, चौफेर. सावल्या म्हणजे आपल्या सावल्या असतात. आणि प्रतिध्वनी अशा पद्धतीने आपण तुम्हाला शब्दार्थ स्वाध्यायामध्ये बघा आपल्याला दिलेले आहेतच. स्वाध्यायामध्ये पान नंबर 68 वरती शब्दार्थ दिलेले छानपैकी. प्रथम कविता लिहायची आणि कविता झाल्यानंतर मग तुम्हाला स्वाध्याय लिहायचंय. प्रश्न पहिला आणि दुसरा, फक्त प्रश्न पहिला आणि दुसरा प्रश्न लिहायचंय. एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि खालील प्रश्न दुसरा एक, खालील गोष्टीसाठी कवीने कोणते शब्द वापरलेत. वडाच्या पारंब्या तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बाळांनो, वडाच्या पारंब्यांना काय म्हणतात. आणि अशा पद्धतीने खाली ज्या, ही कविता फार पूर्वीची, बदलती भाषा म्हटल्यानंतर ही कविता फार पूर्वीची आहे. त्या काळी अनेक शब्द वेगवेगळ्या पद्धतीने बघा, म्हणजे काही किलोमीटरवर आपली भाषा बदलते. प्रत्येक अंतर गेलं आपण 2 ते 4 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर ते गेले की वेगवेगळ्या गावात वेगवेगळी भाषा वापरली जाते, बोलली जाते. आणि आपली बोली भाषा वेगळी असते आणि आपली मराठी भाषा वेगळी असते. बरोबर बाळांनो. तर अशा पद्धतीने ओळी तोळी, ठाई ठाई, पाखरा पाखरे ही जी शब्द आहेत, हा जो तक्ता आहे हा तुम्ही असा पूर्ण लिहायचा आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाला अनेक अर्थ किंवा वेगवेगळे अर्थ असतात शब्दांना. तर हा तक्त्याचं पूर्ण लेखन तुम्ही वाचन आणि लेखन करायचं आहे. बघा प्रथम बाळांनो कवितेचं नाव घालायचं, छान अक्षरात कविता लिहायची आहे. कविता लिहून झाल्यानंतर स्वाध्याय शब्दार्थ लिहायचे. शब्दार्थानंतर प्रश्नांची उत्तरं लिहायचेत आणि प्रश्नांची उत्तरं लिहिल्यानंतर बदलती भाषा हा जो तक्ता दिलेला आहे तो तक्ता तुम्ही छानपैकी त्याच पद्धतीने एका खाली, असा नाही लिहिला तरी चालणार आहे, एका खाली एक लिहायचा. हे शब्द झाले की याच्या खाली पुन्हा हे शब्द घ्यायचे, पुन्हा हे शब्द खाली घ्यायचे, पुन्हा हे शब्द खाली खाली द्यायचे. आलं लक्षात. हे शब्द झाले की हे शब्द लिहायचे खाली, त्याच्या खाली पुन्हा हे शब्द खाली, पुन्हा हे शब्द खाली खाली लिहायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला कविता पाठांतर करायची आहे. आलं लक्षात बाळांनो. इथेच थांबूया. धन्यवाद.